नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज सकाळीच आहे ना घरच्यांनी काम सांगितलं होतं आणि ती कामाची जबाबदारी आपल्यावर पडली आणि ती पूर्णच करावं लागणार. घरच्यांनी कुंदराच्या मळ्यात आहे ना गहू घेतले होते आणि कालच अक्कीने माप बी पूर्ण करून गोण्या टाचून बिचून घेतल्या होत्या आणि आता फक्त घेऊन जायचं काम आपल्याकडं होतं. तरी 12 पायल्याचं आहे बरं का हे गोणी, तशी 10 पायल्याची असती आणि मग पोतं म्हणलं तर 20 पायल्याचं. आणि याचा रेट मित्रांनो तुमच्याकडे काय रेट आहे सध्या गावाचा ते पण सांगा कमेंट करून, मी सांगतोच तुम्हाला शेवटला. आणि असे उचल साचलचं काम करायचे म्हणजे रगाड जोडीदार लागत आहेत बरं का. आणि आपले 2 जोडीदार, रवी पण आज नेमकं घरी होता आणि किरण तात्याचा काय विषय नाही, दोघं एकदम रगाट कचाकच गोण्या भरून आणत होते. पण मला म्हणलं तू नुसताच व्हिडिओ नको काढू, तू पण थोडंफार उचललं पाहिजे ना, काम तुझं आहे ना. म्हटलं भाई उचललं आणि आपण आपली ताकद लावली आणि आपल्याला जमलं बरं गोणी उचलायला, काय विषय नाही. म्हणलं तुम्ही माझा व्हिडिओ काढा. आणि मग रवीने एक गोणी उचलू लागला मला, मग भारके एक गोणी उचलू लागला आणि मग आमचं काम जवळपास शेवटच्या टप्प्यातच आलं. काय थोडंच होतं, 5च पोते होते, म्हणजे साधारण एक 7-8 चुमके बांधलेले होते त्याचे. आणि काम आता आमचं संपलं, गोण्या बिण्या भरून आता थोडं निवांत म्हणलं. ए झालं ना काम? काम निघला काम निघणारच ना राव. आणि बारकेने एकदम असा खतरनाक डायलॉग फेकला का कष्ट केल्यावर घाम निघतच ना राव. तर तो थोड्या तो गप्पा मारला, रिलॅक्स व्हा म्हणलं. तर गोपालच्या मम्मीने पाणी आणलं होतं आणि आता थोडा वेळ गेला तोपर्यंत गोपालने सरबताची बी तयारी केली होती आणि एकदम असा थंडगार सरबत आला आणि आत्मा तृप्त झाला सगळ्यांचाच. आपण आहे ना 3000 रुपयाला पोतं घेतलं होतं बरं का. आणि तुमच्याकडे काय रेट आहे तुम्ही सांगा कमेंट करून. आता आपली गाडी लोड झाली ती, किरण तात्याला म्हणलं पटक्याच निघायचं डायरेक्ट घरी आणि आपल्याला दुसरा पण उद्योग घे ना, त्याच्यामुळं गाडी खाली करून घेऊ. आणि काल पाऊस झाला तर त्याच्यामुळं कुठं चिखल बिखल झालं आहे मळ्यांनी आणि मस्तपैकी हिरवागार घास होता गोपालचा पाठीमागं. मग रवीला म्हणलं चला आपला एक व्हिडिओ घेऊ. धन्यवाद मित्रांनो.